आहे सोमवार आणि सोमवार बरोबरच आज ना दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्या म्हणजे तुमच्यासाठी पण महत्त्वाची एक गोष्ट आहे ती म्हणजे रक्षाबंधन आणि अजून आमच्या घरात एक विशेष सोहळा म्हणजे यांचा वाढदिवस आहे। तर त्यामुळे ना रक्षाबंधन आणि वाढदिवस दोन्हीही एकत्रच आले ना, त्याच्यामुळे म्हटलं चला दोघी पण एन्जॉय करू। आणि असंही रक्षाबंधनचं तर तुम्हाला माहितीच आहे, भद्र नक्षत्र असल्यामुळे ना मुहूर्त 1:30च्या नंतर आहे रक्षाबंधनचा, त्यामुळे आम्ही म्हटलं चला दोन्ही म्हणजे रक्षाबंधन तर उशीरच करायचं होतं ना, त्याच्यामुळे आम्ही बाहेर गेलो अगोदर, कारण की यांना जॉबवर पण जायचं होतं। तर इथे आमच्याच घराच्या जवळपास म्हणजे साधारण अर्धा तासाच्या अंतरावर ना इथे विठ्ठला मिसळ असा एक पॉईंट झालेला आहे, तर म्हटलं चला तिथे पण जाऊ। तर इथे बघू शकता तुम्ही माझ्या बहिणीचा परिवार पण आलेला आहे आणि म्हणजे लहान बहीण माझी शीतल, तिचा पण परिवार आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता या दोघांचं स्वागत ना असं फुलं टाकून केलं आम्ही सगळ्यांनी, कारण ना शीतलला उत्साहच भारी। आज तुम्ही म्हणाल की दोघांचं का स्वागत केलं असं, तर यांचा वाढदिवस आहे ना, तसं शीतलच्या मुलाचा सुद्धा वाढदिवस आहे, निशांत त्याचं नाव आहे। तर त्यामुळे ना दोघांचाही बड्डे असल्यामुळे ना आम्ही हे प्लॅनिंग केलेलं होतं आणि ते यांना माहिती होतं, पण निशांतला मात्र काहीच माहिती नव्हतं बरं का। त्यामुळे ना आम्ही निशांतला असं सरप्राईज दिलं, त्याला माहिती नव्हतं आम्ही सगळे येणार आहोत असं। हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी आहे प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रणिताज ब्लॉग नाचा आपुलकीचं। तर सगळ्यात अगोदर ना तुम्हाला सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप साऱ्या शुभेच्छा। रक्षाबंधनच्या मनपूर्वक शुभेच्छा। तर तुम्ही म्हणाल आज आम्ही हे कुठे आलेलो आहोत, तर आज ना रक्षाबंधनचं सेलिब्रेट करणारच आहोत इथे, पण रक्षाबंधनचं मुहूर्त तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना, भद्रा नक्षत्रामुळे 1:30च्या नंतर मुहूर्त आहे। पण आज आम्ही खास एका सेलिब्रेशनसाठी आलेलो आहोत, ते म्हणजे या दोघांचा आज ना बड्डे आहे आणि रक्षाबंधनच्याच मुहूर्तावर त्यांचा बड्डे आला, त्याच्यामुळे म्हटलं चला दोन सेलिब्रेशन आपण एकत्रच करू। हा आहे निशांत, शीतलचा मुलगा, म्हणजे शीतल माझी बहीण तुम्हाला माहितीच आहे, आणि यांचा पण आज वाढदिवस आणि त्याचा पण वाढदिवस एकाच दिवशी वाढदिवस येतात दोघांचे, त्याच्यामुळे एकत्र सेलिब्रेशन करू म्हटलं। आणि प्लस आता आज खूप चांगले योग सुरून आलेले, त्याच्यामुळे सगळेच सेलिब्रेशन एकत्र होणार आहे। तर काय काय करणार आहे आम्ही दिवसभरात ते तुम्हाला नक्की सांगणार आहे, पण त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पुढे नक्की बघत राहा। चला, बऱ्याच वेळा आम्ही या दोघांचा वाढदिवस एकत्रच साजरा करतो आणि आता तर शीतल इकडेच राहते, अगोदर ती नंदुरबारला राहत होती ना, तर त्यामुळे आम्ही तिकडे सुद्धा एकत्र सेलिब्रेशन केलं दोघांच्या बड्डेचं आणि इतकं सुंदर सेलिब्रेशन झालं ना ते। तर आत्तापर्यंत आम्ही जेवढे पण बड्डे केले ना त्याच्यातलं सगळ्यात बेस्ट सेलिब्रेशन तेच होतं, पण अनफॉर्च्युनेटली तेव्हा माझं चॅनल नव्हतं, त्यामुळे ना आम्ही ते सगळे क्षण कॅप्चर नाही करू शकले। फोटो वगैरे भरपूर काढले होते, पण शेवटी फोटो ते फोटोज, आपण फोन चेंज केला किंवा मेमरी वगैरे फुल झाली तर आपल्याला ते फोटो डिलीट करावे लागतात, आणि तेव्हा जर चॅनल असतं ना तर मी हे सगळे क्षण म्हणजे तेव्हाचे सगळे क्षण कॅप्चर करू शकले असते। असो, तेव्हा जरी चॅनल नव्हतं, पण आत्ता मात्र माझं चॅनल असल्यामुळे ना हे आत्ताचा जो बड्डे आहे ना तो मी कॅप्चर करू शकते। म्हणजे कसं ना, माझा फोन कितीही चेंज झाला तर चॅनल तसंच राहील आणि चॅनलद्वारे मी कधी पण हा बड्डे पाहू शकतो आम्ही। तर इथे ना बड्डेसाठी केक आणला होता, तुम्ही बघितलंच असेल, लहान असं म्हणजे सौम्या, शीतलची मुलगी सौम्या आणि निशांत लहान असल्यामुळे ना आम्ही कॅडबरीचाच केक आणला होता। ते सगळं शीतलनेच अरेंज केलं होतं, कारण ना आमच्या काही असं म्हणजे बाहेर जाण्याचं वगैरे मनात नव्हतं, पण तिने सर्व प्लॅनिंग ठरवलं होतं आणि आदल्या दिवशी आम्हाला सांगितलं की असं प्लॅनिंग आहे। तर त्यानंतर पुढे काय तयारी करणार ना एकदम उशिरा कळल्यामुळे, तर याप्रमाणे केक तिने कॅडबरींचाच सगळा केक आणला होता, म्हणजे सगळ्यांनी मनसोक्त कॅडबरी खाऊन घ्या। आणि त्यानंतर छान असा केक कटिंग झाला आमचं सगळ्यांनी। निशूला म्हणजे आता निशांतला आम्ही निशूच म्हणतो बरं का घरी, तर निशूला पण केक भरवला आणि यांना पण सगळ्यांनी केक भरवला। खूप सारे फोटोज काढले आणि खूप छान असतात हे क्षण ना, आनंदाचे असतात एकदम। तर शीतलच्या बाजूला जे बसलेले आहेत ना ते तिचे मिस्टर आहेत आणि पप्पा पण आलेले आहे बरं का, तुम्ही बघितलंच असेल स्टार्टिंगला होते पप्पा, आता पप्पा थोडेसे तिथे फिरत होते, कारण फिरण्यासाठी म्हणाल ना तर इतकं सुंदर ठिकाण आहे आणि भरपूर मोठा आवार आहे। हे बघा पप्पा दिसलेच तुम्हाला लगेच, भरपूर मोठा आवार असल्यामुळे ना तिथे फिरण्यासाठी खूप छान होतं। आणि एवढं सगळं म्हणजे बड्डे वगैरे प्लॅनिंग करणं तर आहे ना, अगोदर जर थोडासा लवकर प्लॅन केला असता ना तर आम्ही अजून थोडंसं चांगलं सेलिब्रेशन करू शकलो असतो, पण एकदम वेळेवर प्लॅनिंग केल्यामुळे ना त्यातल्या त्यात असं थोडंसं
जेवढं आम्हाला जमेल तेवढ्या पद्धतीने केलं. तर ते कसं झालं ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर आता ना हे जे बर्थडे बॉय आहेत ना ते सगळे गोड खाऊन वैतागतील इतके सगळेजण त्यांना केक कॅडबरीज कंटिन्यू भरवत होते. आणि ही बघा ही सौम्या, ती तिच्या काकांची खूप लाडकी आहे. आणि आल्या आल्या पण तुम्ही बघितलंच असेल जेव्हा त्यांची एंट्री झाली ना तर तेव्हा ती पळत पळत आली आणि त्यांना मिठी मारली. तिचं आणि यांचं खूप जमतं चांगलं. तर आता आहे ना छान असं सेलिब्रेशन केलं आणि आता सगळ्यांना केक वगैरे देऊन आणि खास हा मिसळसाठी ना हा पॉईंट फेमस आहे, त्याच्यामुळे इथली मिसळ खूप अप्रतिम असते. ज्या माझ्या मैत्रिणी नाशिकमध्ये राहतात ना तर त्यांनी नक्की भेट द्या. पेट्रोललाच हे हॉटेल आहे, एकदम पुढे जाऊन आहे पेट्रोलला. तर तिथे हे हॉटेल आहे छान आणि खूप सुंदर आहे. लहान मुलांसाठी पण खेळायला खूप छान आहे इथे. उंट, घोडे, हत्ती खूप छान छान आहे. झोके, चोपाडा वगैरे सगळं आहे आणि खूप छान एन्जॉय पण करता येतं. पण काय आहे ना आज जरा वातावरण पावसाचं झालेलं आहे तर त्यामुळे काय माहिती आम्हाला किती एन्जॉय करता येतं ते माहीत नाही. तर इथे ना आम्ही काय केलं, आम्ही मोठे सगळे एक साईडला बसलो आणि सगळ्या मुलांना एक साईडला बसवलं म्हणजे ना त्यांना त्यांचं मोकळं एन्जॉय करता येईल असं. उगीच मोठ्यांमुळे असं दडपण आल्यासारखं पण नको वाटायला त्यांना ते. तर आमच्याच बाजूच्या टेबलवर म्हणजे पाठीमागच्या टेबलवर ना हे सगळे बसले होते आणि इथे त्यांना केक कॅडबरी सगळं आणून दिलं, मिसळ वगैरे. आणि मिसळ जर म्हणाल ना तर एवढी अप्रतिम मिसळ आहे इथली, मला तर खूप त्याची टेस्ट आवडली. आणि इथे सौम्या बघा गप्पा मारत मारत खाणं चाललेलं आहे तिचं. तिला ना असं एकत्र आल्यानंतर म्हणजे आजूबाजूला तिला सतत माणसं हवी असतात. तर कोणी सारखं असलं ना आजूबाजूला फार गप्पा लागतात तिला, भरपूर गप्पा मारते आणि तिच्या गप्पांचा ना आपल्याला कंटाळासुद्धा येत नाही बरं का. कारण की मधुर मंजूळ आवाज, इतका कोकिळेसारखा आवाज आहे ना त्याच्यामुळे छान वाटतं, कानांना ऐकायला पण छान वाटतं आणि अजिबात तिच्या गप्पांचा आपल्याला कंटाळा येत नाही. असं वाटतं तिने बोलतच राहावं आणि आपण ऐकतच राहावं. आणि तिलाही खूप आवडतं बोलायला, अजिबात असं म्हणजे शांत बसू शकत नाही ती. त्याच्यामुळे तिच्या गप्पा ऐकत ऐकत सगळं चाललेलं होतं जेवण. आणि या साईडला बघा आम्ही बसलेलो होतो तर त्यांच्याच बॅक साईडला बसलेलो होतो आणि इथे ना सगळ्यांनीच मस्त मिसळवर ताव मारलेला आहे. एकदम छान अशी तर्रीदार मिसळ होती आणि चव पण अप्रतिम होती. आणि हेच ते आनंदाचे क्षण असतात बरं का मैत्रिणींनो, जे जपत जपत आपण पुढे जायचं असतं. कारण बघा जसं वय वाढतं, आता निशू जर म्हणाल तुम्ही तर निशूचं वय वाढत जाईल ना तसं तसं त्याची प्रायोरिटीज वाढत जाईल. आणि जशा जशा आपल्या प्रायोरिटीज वाढत जातात ना तसं तसं आपलं एन्जॉय करण्याची पद्धतसुद्धा वेगवेगळी होत जाते, बदलत जाते. तसं आता मुलं शाळेत असतात तर शाळेत असल्यावर ना ते आपल्याबरोबर परिवाराबरोबरच फक्त एन्जॉय करतात. कॉलेजमध्ये गेली की कॉलेजची मित्र परिवार म्हणजे दोघांमध्ये पण एन्जॉय करायला शिकतात. तर असं जसं जसं आपलं वय वाढतं ना तसं तसं आपल्या प्रायोरिटीज बदलत जातात, आपल्या पद्धती बदलत जातात. तर इथे बघू शकतात तुम्ही, आम्ही आलो तेव्हा कोणीच नव्हतं आणि त्यानंतर ना हळूहळू इतकी गर्दी वाढत गेली तर भरपूर अशी गर्दी झाली होती आणि वातावरण खूप छान झालं होतं. म्हणजे पाऊस तर नव्हता, निघालो तेव्हा खूप ऊन होतं बरं का. आवडली का निशू पार्टी बर्थडेची? सोमू तुला आवडली का बर्थडेची पार्टी? खूप छान वाटली. कॅडबरी पाहिजे अजून? नाही खाल्ली का? नंतर खाणार. बघितलं ना आजूबाजूला किती गोंधळ होता ना, त्याच्यामुळे व्हॉईस देणंच बेस्ट म्हणून मी म्यूट करून टाकलं व्हिडिओ. तर इथे बघा आमचं मिसळ वगैरे खाऊन झालं आणि हे जे माणसं होती ना म्हणजे जेंट्स, तर त्यांनी मस्त पान खाल्लं. तिथे पानांचे खूप सारे प्रकार आहेत तर तिथून पान घेतलं आणि आम्ही बाकीच्यांनी ना गोळा घेतला बर्फाचा गोळा. म्हणजे एकदम लहानपणीच्याच आठवणी जाग्या होतात. आणि शीतलला मला तो खूप आवडतो. म्हणजे आम्ही लिटरली माझं लग्न झालं ना तेव्हासुद्धा आम्ही आमच्या इथे आरकेवर जाऊन गोळा खायचो. तर तिथे ना एक ठिकाण आहे आरकेवर. शीतलची ना लिपस्टिक गेलेली त्याच्यामुळे तिने मुद्दाम लाल गोळा घेतलाय. तर असं मस्त मजाक मस्ती करत आमचा इतका छान गेला ना आजचा दिवस. आणि नंतर मात्र इतके ढग गडगडायला लागले. जेव्हा आम्ही हा गोळा खात होतो ना तेव्हाच खूप ढग गडगड करत होते. आणि हा बर्फाचा गोळा ना खूप छान असतो, याच्यामध्ये काला खट्टा वगैरे असे बरेच व्हरायटी पण असते. आणि आमच्या नाशिकमध्ये एक ठिकाण आहे तिथे 12ही महिने म्हणजे उन्हाळा पावसाळा हिवाळा
12ही महिने तिथे ना गोळा मिळतोच मिळतो. जोपर्यंत शीतलचं लग्न नव्हतं ना झालेलं तोपर्यंत आम्ही खूप एन्जॉय केलं. पण ना तिचं लग्न झाल्यानंतर ती लांब गेली. मग नंदुरबार म्हणजे नाशिकपासून बरंच अंतर येतं, त्यामुळे एन्जॉयमेंटला थोडं खुशपत लागलं. इतके हाऊस आणि तुम्ही पाऊस बघू शकता. इतका जोरदार पाऊस चाललेला आहे, सगळ्यांचा मूड ऑफ झाला. आणि मला तुम्हाला ना बाकीचं पण शेअर करायचं होतं, कारण इथे चोपाळे वगैरे, उंट, घोडे सगळं खूप छान छान आहे ना, मस्त आहे ना सगळं. तर ते सगळं दाखवायचं होतं, सगळं तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं. पण पाऊसच एवढा आला ना तर आमच्या सगळ्यांचाच मूड ऑफ झाला. आता आम्ही मध्ये बसलो आहे, कारण आता निघता पण येणार नाही पावसामध्ये. मुलं इकडे बघू शकता तुम्ही कसा टाईमपास चालला आहे त्यांचा. सगळे असे बसलेले आणि ही बिचारी शीतलचं प्लॅनिंग होतं सगळं, ते सगळं पावसाने वाहून नेलं. तरी आम्ही एन्जॉय केला, भरपूर एन्जॉय केला. पण आता थोड्यासाठी पाऊस आला आहे आम्हाला. आता बघू, थांबला लवकर तर थांबू किंवा मग निघून जाऊ. नाहीच थांबलं तर नाही जाते, काय करणार. नाहीतर पावसात भिजू, तोही पुरेपूर आनंद घेऊ. हां, पावसात भिजायचा आनंद घेऊ. शाळेत असल्यापासून भिजलोच नाही ना. शाळेत असताना नेहमी भिजत यायचं आणि जसं लग्न वगैरे झालं हे सगळं संपलं. लहानपण जगू. हां, थोडंसं लहानपण पण जगता आलं पाहिजे. सौम्याचा काय त्या दोघींचं बघ काय चाललेलं. काय झालं सौम्या, बोर झालं का? सौम्याला टाइमपास बघू, तुला वेणी घालता येते का? छान घातली का? कोणी शिकवली? व्हेरी गुड. अशा पद्धतीने जे ते ज्याचा त्याचा टाईमपास शोधत होतं काहीतरी. आणि सौम्याला हेअरस्टाईल करण्याची ना खूप आवड आहे, त्याच्यामुळे ना तिच्या पुढे जर केस असं सोडून जर बसलं ना तर ती इतक्या प्रकारच्या वेण्या घालते, काय 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 करत राहते. तिला केसांशी खेळायला इतकं आवडतं ना, तर त्याच्यामुळे चाललं होतं तिचं तिकडे असं केसांशी खेळणं. साक्षीच्या तिने 3 ते 4 प्रकारच्या वेण्या घातल्या तितक्या वेळात, जोपर्यंत पाऊस थांबत नव्हता. कारण ना आता इथे जास्त वेळ थांबण्यात पण अर्थ नव्हता. आणि इथे बघू शकता आई पण तिच्या फोनचं चाललेलं होतं, काहीतरी तिचं फोनमध्ये चालायचं काम. आणि ना प्रत्येकजण असं बसलेले बोर होतं आहे, कारण बाहेर इतका पाऊस चाललेला आहे आणि इतक्या छान ठिकाणी आपण आलो म्हटल्यानंतर आपण कसं ना एन्जॉय करायच्या जास्त मूडमध्ये येतो. आणि त्यातल्या त्यात असा मूड ऑफ झाला ना तर सगळेच नाराज होऊन बसले इथे. तरी पण ना वातावरण इतकं सुंदर होतं आणि 2 ते 3 तास पाऊस म्हणजे थांबायचं नावच घेत नव्हता. आम्ही तिथे बराच वेळ थांबलो, पण नंतरसुद्धा पाऊस थांबायला तयार नव्हता. मग आम्ही शेवटीनं निघून आलो, ते थेट आईच्या घरी पोहोचलो. आणि 2 ते 3 तासानंतर पाऊस थांबला म्हणजे एकदम बारीक अशी रिमझिम चालू होती. पण आता मुलं पण ना घरात बसून बसून कंटाळली होती, कारण त्यांनी आज ना आजचा दिवस एकत्र आलो आहे तर एन्जॉय करायचं असं ठरवलं होतं. अभ्यास वगैरे सगळं आज ना साईडला ठेवून दिलं होतं आणि आज आपण एन्जॉयच करायचं असं ठरवलं. आणि त्यातल्या त्यात पावसाने ना त्या सगळ्यांचा हिरमोड केला. तर इथे ना ते झिमझिम पाऊस होता तरी पण बॅडमिंटन खेळायला बाहेर निघाले. आणि इथे शीतल बघू शकता तुम्ही, ते दोघं बॅडमिंटन खेळतायत ना तर त्यांना मुद्दाम डिस्टर्ब करते इथे. तर तिला म्हटलं चल आपण भाजी घेऊन येऊ, कारण संध्याकाळचा वेळ होत आला तर आईला भाजीला काहीतरी घेऊन येऊ म्हटलं. तर ती इथे ना त्यांना मध्ये मध्ये डिस्टर्ब करत होती. आणि खेळून वगैरे झालं, आम्ही तोपर्यंत भाजी वगैरे घेऊन आलो. आईच्या घराच्या जवळच बाजार आहे, तर तिथे भरपूर अशा भाज्या बसलेल्या असतात. तिथे भाजी वगैरे घेऊन आलो आणि आता वेळ झाली आहे संध्याकाळची. तर इथे बघू शकता तुम्ही, सौम्यानं आधीला झोपवते गाणं म्हणून. झोपला का दादा? अजून 2-3 गाणे म्हण सौम्या, म्हणजे तो झोपेल. उठायचं गाणं म्हणते. उठायचं गाणं.
आणि ना ते सगळं झाल्यानंतर चहा पाणी वगैरे झालं आणि त्यानंतर ना खूप गप्पा मारलं, मनसोक्त गप्पा मारल्या आम्ही आणि भरपूर मुलांनी सुद्धा एन्जॉय केलं. तर त्यामुळे ना मग आम्ही संध्याकाळी शेवटी म्हटलं आता संध्याकाळीच आपण रक्षाबंधन करू. तर म्हणून रक्षाबंधन करायला घेतलं आणि लाईटच गेली. आता तुम्हाला इथे दिसत असेल खूप अंधार आहे आणि सौम्यानं इथे मोबाईलचा टॉर्च लावून आणि त्या मोबाईलच्या टॉर्चच्या साह्याने ना ती उजेड करण्याचा प्रयत्न करत होती. तर ना असा एखादा दिवस असतो ना, काहीतरी नाटच लागलेली असते. त्या दिवसाला तिथे गेलो एन्जॉय करायला तर तिथे पाऊस पडत होता. इकडे घरी आलो तर आता रक्षाबंधन करायचं तर तेव्हाच लाईट गेली, असं काहीतरी सारखं होत होतं. आणि आता किती वेळ लाईटची वाट बघायची ना, आम्हाला पण घरी जायचं होतं दोघींना पण. त्यामुळे म्हटलं चला आता अंधार तर अंधार पण रक्षाबंधन तर आता करून घेऊ, कारण की आजचा दिवस गेला की परत मुलं शाळा कॉलेजमध्ये बिझी होतात आणि मग कोणाकडे लवकर यायला जायला वेळ नसतो. आम्ही दोघी म्हणजे शीतल मी कुठे जायचं वगैरे असलं तर जाऊ शकतो, पण मुलं लवकर एकत्र येत नाही, कारण सकाळी गेले ना तर संध्याकाळीच येतात कॉलेजमधून. त्याच्यामुळे ना दिवसभर त्यांना एकमेकांबरोबर असा वेळ घालवायला वेळ नाही मिळत. आणि त्यातल्या त्यात हा आजचा एक दिवस निवडला तर त्यात पण हे असं पावसाचं काय लाईटीचं काही विचारू नका. तर आता ते तर नव्हते आणि त्यांना सख्खी बहीण नसल्यामुळे ना शीतलच त्यांना राखी बांधते. तर ते उशिरा येणार होते, ते आल्यानंतर ना आम्ही शीतलच्या घरी जाणार होतो, कारण की शीतलच त्यांना दरवर्षी राखी बांधते त्यामुळे. आणि इथे बघू शकता तुम्ही आता साक्षीचं रक्षाबंधन झालं आणि इथे सौम्याचं रक्षाबंधन झालं. आणि सौम्याला ना ओवाळण्यापेक्षा गिफ्ट काय मिळतं ना याची जास्त उत्सुकता असते. तर ना ती इथे राखी वगैरे बांधत होती. आणि आधीला राखी बांधून झाल्यानंतर ना या दोघींना निशूला पण राखी बांधून घेतील आणि त्या दोघींची निशूला राखी बांधून झाल्यानंतर आम्ही दोघी पप्पांना राखी बांधू. कारण की बघा आजचा दिवस महत्त्वाचा, पप्पांच्या बहिणी आहेत पण लांब आहेत. जसं मी म्हटलं ना की जसं जसं आपलं वय वाढत जातं ना तसं तसं आपल्या प्रायोरिटीज चेंज होत जातात. त्यामुळे जे ते ज्याच्या त्याच्या संसारात गुरफटलेलं असतं आणि मग जे ते ज्याच्या त्याच्या सोयीने येतं रक्षाबंधन साजरं करून जातं. पण आजचा दिवस महत्त्वाचा असतो ना, तर मग आजच्या दिवशी म्हणजे आपला हात सुना राहण्यापेक्षा ना त्याच्यावर शीतल आणि मी पप्पांना ओवाळून आणि राखी बांधून देतो. राहिला आमच्या दोघींचा प्रश्न तर मागच्या पण भाऊबीजेच्या की रक्षाबंधनच्या कोणत्या तरी व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलंच आहे की आम्हा दोघींचा भाऊ ना 18 वर्ष झाले. आमचा भाऊ एक्सपायर झाला आहे, जो आमच्या दोघींच्या मधला होता तो एक्सपायर झाला. आणि त्याच्यामुळे ना आम्ही राखी बांधायला म्हणजे असे मावस चुलत भाऊ आहेत, पण सध्या कसं असतं ना ज्याची त्याची प्रायोरिटीज वेगळी असते. प्रत्येकजण प्रत्येकाच्या घरी सणाला जातच असं नाही, असं आधेमध्ये भेटणं होतं. पण इतर म्हणजे सणाच्या दिवशी प्रत्येकाचं येणं जाणं नसतंच कोणाच्या घरी. तर त्यामुळे ना आम्ही पप्पांना राखी बांधतो आणि यांना म्हणजे माझ्या मिस्टरांना बहीण नाही तर त्यांना शीतल राखी बांधते. अशी आम्ही परिवारातच थोडीशी ॲडजस्टमेंट करून घेतो आणि काहीच नाही वाटत. जे मनापासून आपण नातं निभावलं ना तर आपल्याला सख्खच पाहिजे असं काही नसतं बरं का मैत्रिणींनो. आपण ज्याला जीव लावलो ना तर ते आपलं होतंच होतं. तर इथे बघू शकता तुम्ही निशूचं झालं सौम्याचं आणि निशूचं आणि तिने बॅडमिंटन गिफ्ट घेतलं त्याच्याकडनं. आणि त्यानंतर ना साक्षीला पण त्याने गिफ्ट दिलं आणि तिचं चाललेलं होतं म्हणजे तिला असं झालं होतं ना की ताईला काय गिफ्ट दिलं, तिला माहिती नव्हतं साक्षीला काय गिफ्ट आणलं आहे ते. तर ताईला काय गिफ्ट दिलं तिचं खूप चाललेलं होतं पटकन राखी बांध मला तुझं गिफ्ट बघायचं आहे. आता पुढे जाऊन तुम्ही बघालच की तिला गिफ्ट बघण्याची किती उत्सुकता लागलेली आहे ते. आणि लहान मुलांचं हे असंच असतं बरं का, त्यांना जर असं सरप्राईजेस खूप आवडतात. त्यांचं जर असं म्हणजे काही एखादी गोष्ट लपवून ठेवली तुला सरप्राईज आहे असं सांगितलं की त्यांची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचते. तसंच सौम्याचं झालं होतं, तिला असं झालं की कधी गिफ्ट खोलेल ही. बघितलं ना तिला इतकी घाई झाली होती गिफ्ट खोलण्याची. आणि हीच ती लहान मुलांची निरागसता असते. कारण बघा ना आपण जेव्हा मोठं होतो ना तर खूप मॅनर्स ठेवून वागावं लागतं. कोणासमोर गिफ्ट खोलण्याची उत्सुकता म्हणजे कितीही मनात उत्सुकता असली ना तरी ती आपण वरती दाखवू नाही शकत. खूप मॅनर्स सांभाळून वागावं लागतं. आणि ही लहान मुलांची निरागसता असते ना तर ही फार थोड्या दिवस असते बरं का. वय वाढलं की ही निरागसता पण निघून जाते. आणि हेच असे क्षण असतात की आपण ना नंतर मोठं झाल्यावर याच क्षणांची ना आठवण काढतो
आणि खूप हसतो बघा. आपल्याला खूप हसू येतं की बघ ना, ही लहानपणी अशी होती. आमचं बहिणींचं खूप चालतं हे की ही लहानपणी अशी होती, ही लहानपणी हिला खूप उत्सुकता असायची गिफ्ट काय मिळतं. तुमच्याकडे पण आहे का असं? आमच्या बहिणींमध्ये तर खूप चालतं हे असं. आणि शीतलची माझी जर म्हणाल ना तर मैत्रीच जास्त आहे बहिणीच्या नात्यापेक्षा. तर हे बघा, इथे साक्षीला हे असं गिफ्ट मिळालं होतं घड्याळ. आणि साक्षीला ना बेल्टचं घड्याळ, म्हणजे साक्षीच्या घरी ऑलरेडी 2 घड्याळ आहेत, पण तिला ना असं बेल्टचं घड्याळ हवं होतं, त्यामुळे तिला हे घड्याळ आणलं होतं. आणि तिचं घड्याळ बघून तुम्ही बघितलं असेल, सौम्या उड्याच मारायला लागली तिचं गिफ्ट पाहिल्यानंतर. गिफ्ट मिळालं साक्षीला, पण आनंद मात्र सौम्याला झाला. आणि हीच ती निरागसता. त्याच्यामुळेच मी म्हणते की ही निरागसताना आपण जपायला पाहिजे. आणि हे लहानपणीचे क्षण असतात ना, हे एकत्र घालवले ना तर हे क्षण मुलांना पण जगायला मिळतात. नाहीतर काय आठवणी घेऊन जाणार होते बरोबर. मोठं तर प्रत्येकजण होतं, मोठं झाल्यानंतर शांत पण प्रत्येकजण होतं. आणि बघा कसं दिसतं हे घड्याळ. तर ते झालं आमचं रक्षाबंधन वगैरे. आणि त्यानंतर आम्ही आलो शीतलच्या घरी, कारण की हे पण आले होते. आणि हे आल्यानंतर आम्ही शीतलच्या घरी आलो, तर इथे ते दोघं जण चुकीच्या दिशेला बसले होते, म्हणजे ना ओवाळताना तोंड दक्षिणेकडे होत होतं, त्याच्यामुळे पुन्हा जागा चेंज केली आणि या साईडला येऊन बसले. तर शीतलचं आणि आता यांचं रक्षाबंधन सगळ्यात लास्ट, म्हणजे दिवसाचं सगळ्यात शेवटचं रक्षाबंधन या दोघांचं आहे आज. आणि आमचं तर रक्षाबंधन सगळ्यांचं खूप छान झालं. आता दिवसाचा शेवट या दोघांच्या रक्षाबंधनाने करायचं आहे. आणि या दोघांचं तर बहीण भावांचं काही विचारूच नका, अगदी जगानिराळंच प्रेम आहे त्यांचं. तर यांचं असं यथा सांग छान रक्षाबंधन चाललेलं आहे. आणि पुन्हा शीतलच्या घरी पण पुन्हा आमचं थोडंसं चहा पाणी वगैरे झालं. त्यानंतर आम्ही आमच्या घरी पण जायचं होतं. घरी जाण्यासाठी निघण्याची पण तयारी होती आमची. आजचा दिवस ना खरंच सांगते, स्टार्ट टू एंड पूर्ण एन्जॉय केला सगळ्यांनी, पूर्ण परिवाराने एन्जॉय केला. तर आता यांचं रक्षाबंधन आणि यांचं गिफ्टचं चाललेलं आहे दोघांचं. तर इथेच मी आता माझ्या व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ जर आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि तुमचं रक्षाबंधन कसं झालं ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आमचं रक्षाबंधन तुम्हाला आवडलं का हे सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आम्ही रक्षाबंधन आणि बड्डे दोन्ही सेलिब्रेट केले, त्याच्यामुळे आमचा तर फुल एन्जॉय झाला. आणि मला माहिती आहे तुमचाही आजचा दिवस खूप छान गेला असेल ना, कारण बहीण भावांसाठी हा दिवस जो आहे ना तो खूप खास असतो. त्यातल्या त्यात बहिणींचं भावांचं लग्न वगैरे झालेलं असेल तर मुलं वगैरे त्यांचे एकत्र येतात, त्याच्यामुळे दिवस ना कुठे निघून जातो काहीच कळत नाही आणि खूप एन्जॉय होतो. आपल्या मोठ्यांचा तर होतो, पण लहान मुलांचाही त्याच्यात एन्जॉय होतो. तर चला इथेच आता मी माझ्या व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर चला बाय आणि श्री स्वामी समर्थ.